नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण स्पेशल डिशेस बनवणार. आज वेडनेसडे आहे, बुधवार आहे आणि आपल्या घरी मच्छी आहे. तर आम्ही बाजारामध्ये गेलो होतो आता मच्छी आणायला आणि कोलंबी, बांगडे, पापलेट आणि दुसरा आम्ही बोंबील घेऊन आलो. तर बघूया आज आपल्या घरी काय बनते ते. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर इथे बांगडे आणलेले आहेत आणि त्यामुळे साफ करून घेते बांगड्यांनी व्यवस्थित. जे बांगड्यांच्या आतमध्ये जे काळं असतं ना ते काढून घ्यायचं, नाही तर ते कडू लागतं मग शिजल्यानंतरला. तर ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे, त्यांना धुवून वगैरे घ्यायचे. नंतर मला त्यांना फ्राय करायचे. नमू आता मच्छी कट करून घेते व्यवस्थित, साफ वगैरे करून झालं आहे. आणि आता हे असं थोडंसं त्यांना घाव घालून मध्ये कट मारून घेते. कारण की त्यानंतरला मग त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित लागतो सर्व फ्राय करण्यासाठी जो आपण वापरतो. आणि आपण हे बांगडे कसे बनवणार आहोत आता? तंदुरी टाईपमध्ये थोडं बनवणार आहे. रवा फ्राय, तंदुरी आणि रवा फ्राय असे दोन्ही पण आम्ही ट्राय करणार आहोत. तर बघूया कसे होत आहेत ते. आणि इथे बांगडे व्यवस्थित साफ करून झाले आहेत. आणि आता नमू आहे ना, हे ना मॅरिनेट करणार आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी आपण काय काय वापरणार नमू आपण मॅरिनेट करण्यासाठी? याला लिंबू, अद्रक लसूणची पेस्ट, पहिलं आपण लिंबू, अद्रक लसूणची पेस्ट आणि आपले जे मसाले आहेत कोकणी, गावठी, मालवणी मसाले आहेत ना, मालवणी मसाले ते वापरणार आहोत. हे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आपण. ही हळद घरी बनवलेली आहे की बाहेरून आणलेली? घरी बनवली. घरी बनवलेली हळद आहे, म्हणजे गावी बनवलेली आहे ना की इथे बनवलेली आहे? आणि मसाला हे आहे गरम मसाला ना. गरम मसाला की कोणता मसाला आहे? गरम मसाला. गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे. आणि हा लाल तिखट मालवणी मसाला आहे. हे पण घरी बनवलेलं आहे की बाहेर बनवलेलं आहे? घरी बनवलं. पण हे सुद्धा घरी बनवलेलं आहे. आंबावणीला बनवलेलं आहे हे सर्व. आणि हा आपण बाहेरून तंदुरी मसाला आणला तो सुद्धा घ्यायचा. लिंबूवरती छेडलेला आहे आपण. नीट मॅरिनेट करायचं आपल्याला, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. किती 7 बांगड्या आहेत आपल्याकडे. आपण इथे 3 तंदुरी फ्राय बनवणार आहोत आणि 3 नॉर्मल फ्राय ना, रवा फ्राय. 4 रवा फ्राय. 4 रवा फ्राय आणि 3 नॉर्मल फ्राय. तर हे आपण आता तंदुरी फ्रायसाठी बनवतो मसाला. तंदुरी फ्रायसाठी आणि ते नॉर्मल ते रव्यामध्ये फ्राय करणार आपण, ऑइल फ्राय. आता तू ह्यांना मॅरिनेट करून म्हणजे मसाला लावून घेणार आहे 3 ह्यांना, आणि त्यांना मॅरिनेटसाठी ठेवणार आहेस थोडं. मसाला तयार करतात नमून मॅरिनेट करायला घेते आपल्या बांगड्यांना. हा मसाला त्या बांगड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आपल्याला. मग हा मसाला असा सुका सुकाच असतो का थोडा? सुकाच असतो. ते आपण जे कट करून घेतलं होतं मध्ये मध्ये त्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं सर्व मसाला. आणि त्याची जी टेस्ट असते ना, ते मसाल्याची ते आतमध्ये पूर्ण बांगड्याच्या जो मांस असतो त्याला येते पूर्ण. हे बांगडे मसाला लावून झाल्यानंतर थोड्या वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आपल्याला, जेणेकरून तो मसाला पूर्ण शोषून घ्यायला लागणार आहे. आणि हे आपले आता तंदुरीसाठी जे आपण बांगडे तयार करून केले होते ते व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत सर्व. आता आपलं दुसरं मॅरिनेशन चालू झालं आहे, जे आपण रवा फ्राय करणार ते बांगडे. तरी आपण अद्रक घेतले आणि त्याच्यामध्ये लिंबू छिडतो. आता हे आपण हे ऑइल फ्राय करणार की रवा फ्राय? रवा विथ ऑइल ना, रवा आणि ऑइल फ्राय, म्हणजे रवा लावून त्याला नंतर मग ते ऑइलमध्ये फ्राय करणार आहोत. आणि आता ह्यामध्ये आपण आपले स्पेशल मसाले, हळद, मालवणी मसाला,
गरम मसाला आपला. फिश फ्राय मसाला. आणि हा आपण फिश फ्राय मसाला घेऊन आलो आहे बाजारामधून. कोली वडा फ्राय म्हणून मसाला सुद्धा घेऊन आलो. हे सगळं मिक्स करून घ्यायचं नीट. म्हणून तुम्ही कधी शिकलं ते सगळं करायला असं? येतं मला पहिल्यापासून. तुला कोणी शिकवलं की तू स्वतःहून शिकली? स्वतःहून बघून बघून शिकली काय? स्वतःहून शिकवलं. अच्छा. हा मसाला तयार झाला आहे आणि आपल्याला आता हे बांगड्यांना लावून घ्यायचं आहे. मग ते गॅपमध्ये भरणार नाही तसं, म्हणजे काही चव लागणार नाही, खायला मजा येईल असं. ते आतमध्ये जातं. अच्छा, ते आतमध्ये जातं का? अशी उभी धरायची म्हणजे ते ओपन होतं. अच्छा, असं पण असतं उभे धरल्यानंतर ते त्याचे कापलेले ओपन होतात. बाप, अशी ट्रिक मला सांगायचं जेणेकरून मी पण तयार करेन मुलांनी गेलं तर फिरायला वगैरे. तर आता तंदुरी बांगडे फ्राय करायचं, त्यासाठी आपण फॉईल पेपर घेतला आहे आणि त्या फॉईल पेपरमध्ये रॅप करून आपण नंतरला मग गॅसवर ठेवणार आहोत. 3 बांगड्या आहेत आपल्या आणि 3 बांगड्यासाठी आपण 3 फॉईल पेपर घेतलेले वगैरे. तर आपण फॉईल पेपरला आपलं तेल लावून घेतो, खायचं तेल. तर आपण बांगडा ठेवला आणि त्या बांगड्यावरती आपण तेल टाकतो जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडे लागेल. दोन्ही बाजूने कर म्हणजे कसं ते शिजेल व्यवस्थित. दोन्ही बाजूने तेल लाव. आणि आता ह्याला आपण आवरण घालून घ्यायचं, व्यवस्थित फिट करून घ्यायचं. एकच हे करू ना. नाही, दोन्ही तिन्ही पण चालते ना सगळं. शिजेल. अशा प्रकारे एक आपला बांगडा एक तयार झाला आहे. मसाला कमी लागला का याला? उरला मसाला तो लावून टाकला. हां, उरलेला मसाला लावून टाकणं पूर्ण, म्हणजे कसं ते मसाला एवढा काही तिखट पण नाही आता. आणि तेल नीट लागलं, म्हणजे तेलाने म्हणजे कसं माहिती आहे का, ते आतमध्ये शिजायचं राहणार व्यवस्थित. काय मसाल्याला पण तेल सुटणारच आहे असं. पण दोन्ही बाजूने तेल लावून म्हणजे कसं ते राहील व्यवस्थित. हा आपला तिसरा आणि शेवटचा बांगडा आहे तंदुरी फ्रायमधला. म्हणजे तू फर्स्ट टाइम ट्राय करतेस का असं फॉईल पेपरमध्ये? फर्स्ट टाइम. एकदा आठवतं तुला आपण गावीत हे केलेलं चिकन तंदुरी केलेली ते? लग्नानंतर. एकदम छान झाले तंदुरी. एक पलटी मारतो आणि बस. तर आपण तिन्ही पण बांगड्या आहे ना मस्त पॅक करून घेते. आणि इकडे आपण तंदुरीसाठी तंदुरीचे असतं पॅन ते घेऊन आलो आहे. गॅस थोडं स्लो करणार.
बटर टाकायला पाहिजे होतं का त्याच्यामध्ये? तर खोलून ओपन करून ट्राय करू शकतो. पण ठेवतो. दोनच झालं. एका साईडला ठेवू शकतो. एक मधल्या लवकर शिजेल मला. पण ते एक हे करू ना. Switch करू. तर अशा प्रकारे आपण तिन्ही बांगडे आपल्या तंदुरीसाठी ठेवले. तर आपण आता रवा फ्राय करायला घेतोय बांगडे. आणि हे घेतलं आपण, हे कोणते पीठ आहे ना? तांदळाचं. तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये आपले मसाले टाकतो. गरम मसाला, हे थोडी हळद, आणि आपला मालवणी मसाला. जास्त वेळ कमी नाही करत. ते आहे रवा, ते आपण त्या मसाल्यामध्ये वगैरे पिठामध्ये आपण रवा टाकणार होता. किती आपल्या हिशोबाने घ्यायचं असेल, कसं घ्यायचं असं? जेवढा पाहिजे तेवढा. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं असतं. हे तांदळाचं पीठ कशासाठी घेतात ते? थोडंसं क्रंची व्हायला. तांदळाचं पीठ थोडं क्रंची होतं तांदळाच्या पिठाने, असं बोलते ना आपण. आपला इथे मसाला तयार झाला आहे रवा फ्रायसाठी. पुरेल का ना मोठे सर्वांना कशाने? हे मसाला एवढा? हा हे ना पुढे पुरून उरेल. हे बांगड्याला खायला देतेस काय? आधी पहिले बांगड्याला खायला द्यायचं, नंतर मग तू स्वतः खाणार. हा थांब 2 मिनटं. आणि तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकले. आता नमक बांगडा टाकला त्याच्यावरती. कढीपत्ता ह्यासाठी टाकले की कढीपत्त्याचा जो सुगंध असतो ना, तो आपल्या मच्छीला येतो मस्त. किती राहतील त्याच्यावरती? 2च टाकायचे. 2च राहतील. पहिले 2 करून घेऊया, नंतरला 2 करूया, असं करूया. बांगड्याला खायला घालते. पहिलं बांगड्याला खायला घालायचं, नंतर स्वतः बांगडे खायचे. कोणता गॅस बंद आहे? हे वरून कढीपत्ता कशाला टाकते? फ्लेवर यायला चांगला कढीपत्ता. खालून टाकल्या मग वरून टाकायची काय करायचं फ्लेवर? दोन्ही साईडून चांगले लागते. म्हटलं बरंच काय माहिती आहे. अरे इथे मस्त रवा फ्राय आणि इथे मस्त तंदुरी फ्राय. तंदुरीमध्ये दोर बघा काय येतं. चिट्टी वाजली. रवा फ्राय तर एकदम मस्त दिसतोय. तंदुरीचा पत्ता नाही, फर्स्ट टाइम तंदुरी बनवते, पण रवा फ्राय तर नेहमी बनवतो असतो आपल्याकडे. आपण हे
बांगडे थोडे पलटून घ्यावं. वाव मस्त फ्राय झाले मस्त टाईप तरी ह्याच्या टाईपने. इकडे तवा फ्राय आणि तंदुरी फ्राय होते. तंदुरी फ्रायचा विषय जरा मला हार्ड वाटतं. तयार झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता. वाव तर मी हे आता हे कांदा आणि टोमॅटो कापून घेतलं आहे आणि मी ह्याचं एक अंड्याची भुर्जी बनवणार आहे. कारण की मला आहे ना एक स्पेशल डिश बनवायचं अंड्याचं पेटीस बनवायचं मला. तर बघूया इथे 2 बटाटे मी उकडत टाकलेत आणि हे कांदा टमाटर कापलं आहे. तर मी आहे ना मी लहान असताना म्हणजे आमची गावी आहे ना एक भजीवाला म्हणून असायचा. तर त्यांच्याकडे हे पेटीस भेटायचं. बघूया मी ट्राय करतो ते पेटीस बनवायचं आपल्याला जमते का बघूया. तर इथे आपण कढई घेतली. आता कढईमध्ये आपण तेल टाकायचं आणि भुर्जी बनवायची आपल्याला. एका अंड्याची भुर्जी बनवायची आहे आणि त्याच्यापासून आपल्याला पेटीस तयार करायचं. तेल गरम झालं आपल्याला अजून त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आता. कढीपत्त्यानंतरला आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि ह्या कांद्याला थोडंसं व्यवस्थित ढवलायचं आहे. तो कांदा थोडा लाल झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकायचं आपल्याला. टोमॅटो टाकला कांदा टाकला आणि याच्यात आपल्याला मसाले टाकायचे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे मसाले टाकायचे भुर्जीसाठी. आपल्याला एक अंड्याची भुर्जी आहे त्याच्यामध्ये जास्त मसाले टाकायचे नाही. नॉर्मल आपण भुर्जी बनवतो ना तसंच बनवायची भुर्जी. हळद टाकली आता आपण आणि हे थोडंसं हे गरम मसाला आहे. गरम मसाला टाकूया आपण त्याच्यामध्ये. जसं तुम्हाला चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे ते. आणि हे व्यवस्थित थोडं लाल होऊन घ्यायचं. आपल्या भुर्जीची तयारी झालेली आहे आणि आता आपण अंडा फोडणार आहोत त्याच्यामध्ये. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सर्व अंडा फोडलेला आपण मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित. गॅस थोडी स्लोच ठेवायची आहे. आपली भुर्जी ऑलमोस्ट तयार झाली आहे. आता आपण थोडंसं मीठ टाकू याच्यामध्ये.
हे बघा आपण याच्यामध्ये 2 बटाटे शिजत टाकले होते, तर त्यांना स्मॅश करायचं आपल्याला. आता त्यांचं एकदम बारीक असं कूट बनवायचं आहे. आता आपण बटाटा सोडून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व, आणि आता आपण याला मॅश करायचं आहे. स्मॅश करायचं, सॉरी, मॅश आणि स्मॅश एकच असतं. मी मराठी मीडियममध्ये शिकलेलं आहे, त्याच्यामुळे माझं स्मॅश आणि मॅश. आणि मोस्टली मी कसं कोकणात राहिलेलं आहे, त्याच्यामुळे ल आणि ल मधला मला फरक थोडासा जास्त. स्मॅशमध्ये ल आणि मग काहीच नाही. जे काही असेल ते हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे, जेणेकरून ज्याचं आपल्याला नंतर मग त्याची पेटीस बनवायला आपल्याला बरं पडेल. बटाटा एकदम स्मॅश करून झालेला आहे, मस्त नरम नरम झाला आहे बटाटा. रेसिपी सेम आहे, जसे आपण मोदक बनवतो ना तसेच आपल्याला हे जण समजायचं असं की हे मोदकाचं पीठ आहे आणि हा मोदकाचा चूरण आहे. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित गोल काय त्याचा हे करून घ्यायचं आहे. तेल लावावं लागेल का? लागतंय ना, हे ना थोडंसं लाईट. मला इथे आपण मित्रांनो हे पेटीस तयार करून घेतले आणि त्यासाठी आपण एक अंडा घेतला. तर हे अंड्याला आपल्याला फोडून घोटायचं आहे नीट व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये नंतरला मग ते पेटीस त्याच्यामध्ये टाकून ते आपल्याला ऑइल फ्राय करायचे. एक अंडा फोडून घेतो आहे आपल्याला. आपण ह्याला आपण आता व्यवस्थित घोटायचं, जोपर्यंत फेस येतात तोपर्यंत घोटतच राहायचं आहे. जो अंडा फोडला होता ना त्याला आपण असं घोटून त्याचा एकदम फेस तयार झाला आहे. जोपर्यंत फेस तयार नाही तोपर्यंत त्याला घोटवायचं असतं. घरचे मुख्यमंत्री आलेले आहेत, जसे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत तसे आमच्या घरचे मुख्यमंत्री आहेत ते. आपल्या पेटीची सर्व तयारी झालेली आहे आणि आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे. तेल टाकून घेऊया याच्यात. बस एवढं. मला थोडं नॉलेज नाही म्हणून मी मुलं विचारते सांगेल त्यांचे. आणि मी फर्स्ट टाईम म्हणून ना तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे. तर आपलं तेल गरम झालं आहे आणि आता आपण पेटीस करायला घेऊया. अंड्याचं बनवलेलं घोटून त्याच्यामध्ये हे पेटीस टाकायचे आहेत आणि नंतरला मग ते ऑइलमध्ये सोडायचे. किती तेल टाकलं ना मग? 2-3 टाकल्या. 3 राहतील पेटीस, तर आपण 3 पेटीस टाकू त्याच्यामध्ये. बंद कर. फिरवायला दे ना काहीतरी. अशा प्रकारे आपले तंदुरी बांगडा, रवा फ्राय बांगडा आणि अंड्याचे पेटीस तयार झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा रिव्ह्यू आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका.